वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. श्रीमद्भगवद्गीता 13वा असणारा अध्याय आणि काल आपण या ठिकाणी पाहिला असणारा 27वा श्लोक. काय समम सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वर विनश्यत्स्व विनश्यन्तं यः पश्यति स पश्यति. संपूर्ण अशा प्रकारे काय हा विनाश स्वरूप असणारा हा संसार, अशा विनाश स्वरूप असणाऱ्या संसारामध्ये जे अविनाशी तत्व आहे त्या अविनाशी तत्वाला जो पाहतो तो वास्तविक पाहतो. म्हणजे त्या ठिकाणी अशा प्रकारे जो ज्ञानी आहे, ज्याप्रमाणे दुसऱ्या अध्यायामध्ये सांगितलं, ज्ञानिशा सर्वभूतानां तस्यां जागृती संयमी यस्यां जागृती भूतानि सा यस्यां जागृती भूतानि सा निशा पश्यतो मुने. की अशा प्रकारे जे तिथं सांगितले त्यातच कर्मण्य कर्मय पश्यत अकर्मणीच कर्मण्य सबुद्धिमान मनुष्येषु स युक्त कृत्न कर्मकृत. की अशा प्रकारे त्या ठिकाणी की अशा प्रकारे वास्तविक तत्वाला जो जाणतो तो खरा जाणणारा, तो खरा तत्वज्ञानी, तो खरा आत्मज्ञानी. अशा प्रकारे आत्मज्ञानाची असणारी स्तुती की जीवनामध्ये काय केलं पाहिजे हे सांगण्याचा प्रयत्न सारासार सगळ्या अध्यायाच्या माध्यमातून विषयांतरी जरी होत असलं, कर्मयोग, ज्ञानयोग, ध्यानयोग, तरी सर्वाच्या अनुषंगाने सर्व अध्यायांच्या माध्यमातून आम्हाला तेवढा एकच विषय प्रतिपादित करायचा आहे. कोणता? जोपर्यंत सम्यक ज्ञान आत्मज्ञान होत नाही, स्वस्वरूपाचं ज्ञान होत नाही, जय जय सुसंवेद्य आत्मरूपा नामाचं जे आहे स्वसंवेद्य तत्व की ज्याच्यामुळे मी हे संपूर्ण व्यवहार करतो आहे, ते स्वसंवेद्य स्वरूपाचं तत्वाचं जोपर्यंत आम्हाला ज्ञान होत नाही तोपर्यंत अत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि निरतिशय आनंदाची प्राप्ती जीवनामध्ये आपल्याला प्राप्त होऊ शकत नाही. आणि म्हणून त्या अनुषंगाने पुन्हा पुन्हा अत्यंत दुर्विज्ञे अथवा राजविद्या राजगुह्य अत्यंत गुह्य ज्ञान आहे. आणि म्हणून अशा प्रकारचं असणारं गुह्य ज्ञान पुन्हा पुन्हा करुणावय वशाने असणारे सद्गुरू शिष्यांकरता अत्यंत दुर्लभ असल्यामुळे पुन्हा पुन्हा तोच विषय या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतात. आणि म्हणजे अशा प्रकारे म्हणून पुन्हा 27व्या श्लोकाने तोच विषय मांडला की या संपूर्ण जगत जे आहे हे काय आहे, नाशवान आहे, परंतु याचा आधार रज्जू सर्पामध्ये वास्तविक काय, रज्जू सत्य आहे. सर्प काय, सर्पाच्या ठिकाणी आभास येतो, अज्ञानामुळे सर्प आहे. वास्तविक काय, रज्जू सत्य आहे. त्याप्रमाणे या संपूर्ण जगतामध्ये याचा असणारा मूलभूत आधार कोण, अभिन्न निमित्त उपादाकार परमेश्वरच आहे. आणि म्हणून तो आधार जो आहे, जशी रज्जू सत्य आहे, आधार सत्य आहे आणि सर्प आभास असल्यामुळे तो वास्तविक स्वरूपाचा नाही, त्याप्रमाणे हे संपूर्ण जगत, हा संसार हा आभास मात्र आहे, वास्तविक नाही. ज्ञान प्राप्तीनंतर त्याचा नाश आहे. ज्ञानाग्नी सर्व कर्माणी. आणि म्हणजे अशा प्रकारे ज्ञानाग्नी प्रज्वलित झाल्यानंतर त्याचा नाश होत असल्यामुळे हा आभास मात्र आहे. तोपर्यंत मृगजलवत, जसं मृगजल आहे त्या ठिकाणी दिसतं, वास्तविक नाहीये, परंतु ते हरिण त्या ठिकाणी दिसत असणारं मृगजल पाहून काय करतंय, ते प्राप्त करण्याचा, पिण्यासाठी सातत्याने त्याच्या मागे धावतंय, ते पिण्याचा प्रयत्न करतंय, परंतु वास्तविक त्याला प्राप्त होतोय का नाही. तसंच आहे हा संसार किती सुंदर दिसत असला तरी त्या मृगजळाप्रमाणेच कधीही प्राप्त न होणारा असल्यामुळे मग त्याचा आधार काय आहे, परमेश्वर. तो परमेश्वर विनश्यत्स्व अविनश्यंतम, की संपूर्ण विनाशी जगतामध्ये जो अविनाशी असणारं ते स्वरूप, ते अविनाशी स्वरूप काय ते आपल्याला जाणलं पाहिजे. आणि म्हणजे अशा प्रकारे पुन्हा पुन्हा तोच उपदेश भगवंत अर्जुनाला अत्यंत दुर्वेदनीय, अत्यंत गुह्य असल्यामुळे सांगण्याचा प्रयत्न करतात. आणि पुढे जाऊन 28व्या श्लोकाच्या माध्यमातून सांगतात, यथोक्तस्य सम्यक दर्शनस्य फलवचनेन स्तुतिः कर्तव्य यदि श्लोकः आरभ्यते. आणि म्हणजे अशा प्रकारे आता जे 27व्या श्लोकामध्ये सांगितलं काय, विनश्यत्स्व अविनश्यंतम, संपूर्ण विनाशी स्वरूपा जगतामध्ये जे अविनाशी स्वरूपाचं तत्व आहे ते जे वर निर्दिष्ट केलेलं तत्व, मग तेच काय, सम्यक ज्ञान.
या ज्ञानामध्ये काय, तेच सम्यक ज्ञान. म्हणून कर्मण्य कर्म या पश्यत अकर्मणीचे कर्म, या कर्मामध्ये अकर्म आणि अकर्मामध्ये कर्म पाहणं. सबुद्धिमान सांगितला. सबुद्धिमान मनुष्येषु सयुक्त कृत्स्न कर्म कृत, आणि तोच योग्य प्रमाणे कर्म करणारा, तेच या ठिकाणी तोच विषय पुन्हा मांडण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून अशा प्रकारे सम्यक ज्ञान ज्याला प्राप्त झालेले आहे त्याला काय, स्तुती करण्यासाठी वर निर्दिष्ट केलेल्या सम्यक ज्ञानाची, ज्ञान अनेक प्रकारचं आहे परंतु सम्यक ज्ञान हे सम्यक ज्ञान एकच आहे. ब्रह्म सत्यम जगन्मिथ्या या स्वरूपाचं ज्ञान हे सम्यक ज्ञान. बाकीचं मिथ्याभूत ज्ञान आहे, वास्तविक नाहीये. ते वास्तविक तत्वाकडे घेऊन जाणारं ज्ञान नाही. आणि म्हणून अशा प्रकारे केलेलं सम्यक ज्ञान त्याची काय, स्तुती करण्यासाठी फलबोधक वाक्याने करावी. आणि म्हणून अशा प्रकारे त्याची स्तुती या ठिकाणी 28व्या श्लोकाच्या माध्यमातून करतात. काय म्हणतात, समं पश्यन् हि सर्वत्र समवस्थितमीश्वरं न हिनस्यात्मनात्मानं ततो याति परां गतिं. समं पश्यन् हि सर्वत्र, की अशा प्रकारे काय करतोय, कारण जो सर्व भूतामध्ये सर्वत्र आत्मौपम्येने सर्वत्र सांगितलं. समं पश्यति, समपश्य अलग लक्षात, सर्वत्र एक भावाने विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तिनी शुनिजैव स्वपाके पंडितम समदर्शन हा सांगितलं. मग सम हा शब्द आहे, समदर्शन जे आहे, हा समदर्शन हा शब्द गीतेमध्ये वारंवार पुन्हा 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 तो समदर्शनात होतो. तेच सांगितलं, समवस्थित ईश्वर सर्वत्र, सर्व प्राणीमात्रामध्ये आत्मौपम्येन, जो आत्मौपम्येन सर्वत्र समम पश्यती, की ज्याप्रमाणे जो एखाद्या गोष्टीचं सुख आणि दुःख ज्याप्रमाणे मला होईल त्याचप्रमाणे मी त्या व्यक्तीशी, त्या प्राण्याशी केलेल्या घटनेनंतर तेच असणारं सुख किंवा दुःख त्याला होईल. अशा प्रकारे जो सर्व प्राणीमात्राशी व्यवहार करतो. म्हणजेच काय, तर मला सुख दुःख हो, ज्याप्रमाणे मला दुःख होऊ नये अशी ज्याप्रमाणे मनामध्ये आपल्या सातत्याने अपेक्षा असते त्या अनुषंगानेच त्या ठिकाणी सुद्धा. आणि म्हणून अशा प्रकारे जो काय करतो, समं पश्यन् हि सर्वत्र, सर्वत्र सर्व भूतमात्रामध्ये कसा पाहतो, समानत्वेन एकरूपाने, सर्व भूतमात्रामध्ये असणारा समवस्थित एकच जो आत्मतत्व आहे, जे चैतन्य तत्व आहे, विद्याविनय संपन्ने ब्राह्मणे कवी हस्तिनी शुनिचैव स्वपाकेच पंडिता, सगळ्यामध्ये एकच ज्याप्रमाणे तत्व तो त्या ठिकाणी पंडित पाहतो, जो आत्मज्ञानी पाहतो, त्याप्रमाणेच या ठिकाणी तो काय करतो, सर्व भूतांमध्ये काय समानत्वेन एक रूपाने अवस्थित असणारा कोण, ईश्वरम, जे ईश्वराचं तत्व आहे ते ईश्वराला, ईश्वर तत्व सम पाहणारा, की अशा प्रकारे एकमात्र तो ईश्वर जो आहे या सर्व भूतमात्रांमध्ये. जसं सातत्याने आपण तो उदाहरण देतो, लाईटचं उदाहरण जे आहे, ज्याप्रमाणे विद्युत लाईट एकदा घरामध्ये मीटर थ्रू आल्यानंतर उपकरणं जरी अनेक असली, लाईट नंतर फॅन, फ्रीज, ओव्हन, तरी त्याच्यामध्ये असणारी विद्युत जी आहे, विद्युत शक्ती जी आहे, विद्युत शक्ती ज्याप्रमाणे एकच आहे, त्याच्यामध्ये फरक पडत नाही. त्याप्रमाणे हे संपूर्ण शरीर जरी असली, भिन्न भिन्न जरी असली, त्याच्यामध्ये असणारी ऊर्जा जी आहे, ही ऊर्जा काय आहे, ही ऊर्जा एकच आहे, हे जो जाणतो. म्हणजे अशा प्रकारे, आणि ते समभावाने सर्वांमध्ये असणारे ते तत्व, त्याला ऊर्जा म्हणा, चैतन्य म्हणा, आत्मतत्व म्हणा, काही नामरूपामध्ये काही विषय नाही, परंतु ते सर्वांमध्ये अनुस्यूत एक समानच आहे. अशा प्रकारे पाहणं, आपली दृष्टी करणं हे महत्वाचं आहे त्याच्यामध्ये. म्हणजे अशा प्रकारे जो पाहतो, समम पाहणारा कोण, तो न हिनस्ती आत्मानम आत्मन आत्मानम, की अशा प्रकारचा जो आहे तो काय करतो, तो स्वतःचं काय करतो, स्वतःची स्वतः कधीच हिंसा करत नाही. अशा प्रकारे जो आहे तो सम पाहणारा आपणच आपल्याला, म्हणजे काय, तो स्वतःकडूनच काय करतो, नाश करून घेत नाही, हिंसा करून घेत नाही. आणि मग काय करतो तो याती पराम गतिम, आणि अशा प्रकारे स्वतःची सुद्धा तो हिंसा करून घेत नाही. उद्धरे आत्मानम आत्मना, स्वतःचा उद्धार आपल्याला आपणच करून घेतला पाहिजे. कोणीतरी येईल आणि काहीतरी करेल, आपल्याला स्वतःलाच प्रयत्न केला पाहिजे. जसं त्या ठिकाणी असणारे गाय असेल, घोडा असेल, काय असेल, त्या पाण्यापर्यंत घेऊन जातो,
परंतु पाणी पिण्याचं जे काम आहे ते कोणी केलं पाहिजे? त्यांनी स्वतःनीच केलं पाहिजे. त्याप्रमाणे या ठिकाणी सुद्धा काय केलं? उद्धरेद आत्मनात्मानम, आत्मा नमवसाद, आपल्या उद्धारासाठी कोणी येईल, मग माझ्या डोक्यावर हात ठेवल, मग मला ब्रह्मज्ञान प्राप्त होईल, असे सुद्धा मार्ग आता निघालेले आहेत. सहज ब्रह्मज्ञान अशा मार्गांना सोडून जो परंपरागत मार्ग जो आहे, श्रवण मनन निध्यासना, गुरुमुखातून असणारं शास्त्राचं श्रवण, त्या मार्गाने जाऊन काय केलं पाहिजे? आपणच, दुसरा कुणी येणार नाही आपला उद्धार करायला. तो आला मग आपला उद्धार करून गेला नाही, तुम्हालाच तुमचा उद्धार करायचा आहे. स्वतःलाच आपल्यालाच आपला उद्धार करून घेतला, तेच सांगितलं. म्हणजे अशा प्रकारे सर्वभूत मात्रांमध्ये असणारा तो एकमात्र परमेश्वर समभावाने जो पाहणारा आहे, तो काय करतो? तो स्वतःच्या द्वारे नाश करून घेत नाही किंवा स्वतःची हिंसा करून घेत नाही. मग न हिनस्यती आत्मन आत्मानम, तो स्वतःच्या आत्म्याचा किंवा स्वतःच्या आत्म्याची हिंसा करणं म्हणजे काय? तर संसार पाहणं, संसाररूपी सुखदुःख जे आहे, पुनरपि जननम पुनरपि मरणम, जो संसार आहे त्या संसार चक्रामध्ये पुन्हा पुन्हा येणं म्हणजे आत्म्याची हिंसा करणं. ती तो करत नाही. मग काय करतो तो? ततो याती परामगतीम, ती परामगती जी आहे, परमेश्वराची जी परागती आहे, त्या परागतीला म्हणजेच काय? या जन्म आणि मरणाचं जे चक्र आहे त्याच्यामध्ये तो येत नाही. कोण येत नाही? की जो अशा प्रकारे सर्वत्र एक परमेश्वर समभावाने पाहणारा, त्या परमेश्वराची असणारी ती उत्कृष्ट गती जी आहे, ती उत्कृष्ट परमगतीला तो प्राप्त होत नाही. तो स्वतःच्या हाताने स्वतःचा नाश करून घेत नाही. पाहू काय म्हणतात आचार्य? सममिते समं पश्यन् उपलभमानः हि यस्मात् सर्वत्र सर्वभूतेष्ववस्थितं तुल्यतया अवस्थितम् ईश्वरम् अतीतानन्तरं श्लोकोक्त लक्षणम् इत्यर्थः. समं पश्यन् किं न हिनस्ति हिंसां न करोति आत्मना स्वेनैन स्वयं आत्मानं ततः तद अहिंसनात् याति परां प्रकृष्टां गतिं मोक्षाख्यं. ननु नैव कश्चित् प्राणी स्वयं स्वम् आत्मानं हिनस्ति कथमुच्यते प्राप्तं न हिनस्ति इति? न पृथिव्या न अंतरिक्षे न दिवी अग्निश्चेतव्यः इत्यादी. आणि अशा प्रकारे काय? ज्या अर्थी सर्वभूतांच्या ठिकाणी, सर्वभूत मात्रांच्या ठिकाणी म्हणजे संपूर्ण प्राणी मात्रांमध्ये, भूत ठिकाणी म्हणजे संपूर्ण प्राणी मात्रांमध्ये काय? ज्या अर्थी सर्वभूतांच्या ठिकाणी सम म्हणजे तुल्यतेने स्थित असलेल्या ईश्वराला सर्वांमध्ये, जो ईश्वर जे आहे, ईश्वरी तत्व जे सर्वांमध्ये आहे, त्या तुल्यतेने सम असणाऱ्या ईश्वरी तत्वाला, स्थित असलेल्या ईश्वराला म्हणजे मागल्या श्लोकामध्ये सांगितलेल्या लक्षणांनी युक्त असलेल्या ईश्वराला अवलोकन करणारा पुरुष. मागल्या श्लोकाने काय सांगितलं? मागील श्लोकामध्ये काय सांगितलं? विनश्यत्स्व अविनश्यंतम, या संपूर्ण विनाशी स्वरूपा जगतामध्ये जे अविनाशी तत्व आहे, त्या अविनाशी तत्वाला जाणणारा, हा या ठिकाणी त्याचा अर्थ आहे. आणि म्हणजे अशा प्रकारे असलेल्या ईश्वराला म्हणजे तो अशा प्रकारे ते अविनाशी जे तत्व आहे, ते अविनाशी तत्व जो जाणतो, तो असा असणारा, तो का युक्त असलेल्या ईश्वराला, तोच ईश्वर की अशा प्रकारे सर्वत्र तो एक भावाने स्थित आहे, त्याचा कधीही नाश होत नाही, असा असणारा ईश्वरी तत्व जो जाणतो, तो अवलोकन करणारा पुरुष, अशा प्रकारे त्या तत्वाला जो जाणतो, तो काय करतो? तो काय होतो? तो पुरुष स्वतः आपली हिंसा करत नाही. तो काय? स्वतःची हिंसा करून घेत नाही. कारण का? तो या जन्म आणि मृत्यूच्या चक्रामध्ये पुन्हा पुन्हा येत नाही. हिंसा करणं म्हणजे काय? स्वतःची हिंसा म्हणजे काय? स्वतःला मारणं नाही. स्वतःची हिंसा म्हणजे हे जे संसार चक्रामध्ये पुन्हा पुन्हा येत, आत्म्याला काय करणं? क्लेश करणं. संसारामध्ये येणं म्हणजे सुख नाहीये. आदौ कर्मप्रसंगात कलयति कलुषम मातृक्षौच, पहिल्यापासनं गर्भात येण्याच्या अगोदरपासनं दुःखच आहे, तेच सांगितलं त्या ठिकाणी. आदौ कर्मप्रसंगात कलयति कलुषम मातृक्षौस्तम, काहीतरी असणाऱ्या कर्मप्रसंगात म्हणजे केलेल्या अनेक कर्माच्या अनुषंगाने काय? मातृक्षौस्थितम, तू मला काय केलं? तर आईच्या कुशीमध्ये घातलंस. अशा प्रकारे त्या ठिकाणी सगळी त्या ठिकाणी असणारे संपूर्ण ज्या वेदना आहे
विन्मूत्रामेदमध्ये व्यथेतितराम जाठरो जातवेदा. हा त्या ठिकाणी असणारं मलमूत्रामध्ये तू काय केलं, मला ठेवलं. तिथं असणारा तो जठराग्नी, त्याच्या असणाऱ्या वेदना मला अत्यंत होत होत्या. जाठरो जातवे यद्यद्वै तत्त दुःखम. त्या गर्भावस्थेमध्ये मी ज्या ज्या ठिकाणी पाहत होतो त्या त्या ठिकाणी काय होतं, सर्वत्र मला दुःखच दिसत होतं. यद्यद्वै तत्त दुःखम व्यथेति नितराम शक्यते एकेन वक्तुम्. आणि अशा प्रकारचं ते दुःख त्या अवस्थेमध्ये मी कुणाला सांगू, कुणालाही मी सांगू शकत नव्हतो. आणि म्हणून क्षंतव्यो मे पराद शिव 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 भो श्री महादेव शंभो. हे भगवान खरा काय करा, हे माझ्या आत्मा हा त्यावेळेस त्या दुःखामुळे तुमचं स्मरण करू शकलो नाही, हा अपराध माझ्याकडनं झाला. आणि म्हणून तुम्ही काय करा, मला क्षमा करा. म्हणजे काय, म्हणजेच आत्महिनस्ती म्हणजे तेच पुन्हा पुन्हा अशा प्रकारे आत्म्याला पीडा देणं, पुन्हा पुन्हा या संसार चक्रामध्ये पुन्हा पुन्हा त्याला घालणं, क्लेश सुख दुःख हे सगळं जे काय आहे त्याला अनुभवायला लावणं पुन्हा पुन्हा, म्हणजेच त्याची हिंसा करणं. हे या ठिकाणी लक्षात. म्हणजे अशा प्रकारे तो जो आहे कोण, अशा प्रकार जो विनश्यत्वम अविनश्यंतम, या संपूर्ण विनाश स्वरूपामध्ये असणारा अविनाशी स्वरूप परमात्मा जो जाणतो तो सांगितला इथं. तो काय करतो, तो पुरुष स्वतः आपली हिंसा करत नाही, तोच फक्त आपली हिंसा करत नाही. काय, कशा अर्थी, त्या अर्थी त्याला मोक्ष संज्ञा उत्कृष्ट गती प्राप्त होते. आणि मग काय होतो, अशा प्रकारचा तो पुरुष आहे तो कुठे जातो, तो मोक्ष नावाचा परमपुरुषार्थ जो आहे, परमेश्वराचा असणारं परमधाम कोणतं, यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम, की ज्या ठिकाणी गेल्यानंतर तो काय पुन्हा या संसार चक्रामध्ये येत नाही, असं असणार भगवंताचं ते परमधाम आहे. मोक्ष स्वरूप, त्या मोक्ष स्वरूप परमधामाला तो प्राप्त करून घेतो, तेच सांगितलं. आणि म्हणून त्या अर्थी त्याला मोक्ष संज्ञक उत्कृष्ट गती प्राप्त होते. हिंसा कोणाची करत नाही, हिंसा कोणाची करीत नाही हा प्रश्न उद्भवू नये म्हणून आत्मना व आत्मानम ही पदे आहेत. उत्तरार्धात ततः ज्या पदाचा अर्थ त्या अहिंसेमुळे असा आहे. आक्षेप पण आहो, पण कोणताही प्राणी त्याच्यावर आता ज्या प्रकारे स्वतःची स्वतः हिंसा करू नये हे जे सांगितलं, हिनस्यात्मानम आत्मनम, हे जे वाक्य आहे की आपण आपली हिंसा करू नये, त्याच्यावर पुन्हा पूर्वपक्षी म्हणतो. पूर्वपक्षी आता काय म्हणतोय, त्याच्यावर आक्षेप घेतो थोडक्यात. मग आक्षेप काय म्हणतोय, पूर्वपक्षी म्हणतो या ठिकाणी आक्षेप काय, अहो पण कोणताच प्राणी स्वतःच्या आत्म्याचा घात करीतच नाही. कोणी स्वतःची हिंसा कशाला करून घेईल. मग कुठलाही जरी प्राणी असला, कुठलाही जरी पशुपक्षी जरी असले, मनुष्य जरी असला, कोणी स्वतःची हिंसा स्वतःच्या हाताने करून घेत नाही. मग तुम्ही कसं काय म्हणताय की आपणच आपली हिंसा करतो. त्याचं सांगतो उत्तर त्याच्यावर, अहो पण कोणताच प्राणी स्वतःचा आत्म्याचा घात करीतच नाही. मग असा आत्मघात नसतानाच आपण आपला घात करीत नाही. मग असा आत्मघात नसतानाच आपण आपला घात करीत नाही असे कसे सांगितले. म्हणजे असा कुणीच आपला आत्मघात करत नाही. मग तुम्ही कसं काय म्हणता स्वतःचा आत्मघात करून घेतो, हे तुम्ही कसं काय म्हणता. ज्याप्रमाणे सांगतो त्याचं उत्तर म्हणतात, ज्याप्रमाणे पृथ्वीवर चयन करू नये, आकाशात करू नये, अंतरिक्षात करू नये इत्यादी पृथ्वीमध्ये अग्निचयनाची प्राप्ती आहे, म्हणून न पृथिव्या हा जसा प्राप्तीद्वारा निषेध आहे, न देवी न अंतरिक्षे हा निषेध प्राप्ती नाही, कारण त्या ठिकाणी अग्निचय संभवत नाही. म्हणून असा निषेध मुख्य न मानता गौण मानतात, त्याप्रमाणे न ही नसती हा निषेध प्राप्ती वाचून असल्यामुळे गौण आहे. की ज्याप्रमाणे कसं सांगितलं, तो गौण स्वरूपाने वास्तविक कुणी करतच नाही. आत्मा हे हिनस्ती स्वतःच्या आत्म्याची हिंसा यद्यपि कुणी करत नसलं तरी या ठिकाणी गौण स्वरूपाने आपण आपली हिंसा करू नये, गौण स्वरूपाने सांगितलं. कसं सांगितलं तर ज्याप्रमाणे पृथ्वीमध्ये अग्निचयन करू नये, म्हणजे पृथ्वीवर अग्नीचं पेटू नये. आता वास्तविक अग्नी हा पृथ्वीवरच पेटवला जातो, परंतु पृथ्वीवर अग्नी पेटू नये. मग काय त्याचा अर्थ काय, खाली काहीतरी आधार घ्यावा, डायरेक्ट पृथ्वीवर ठेवू नये खाली. म्हणून त्या ठिकाणी काय करतात, असणारी गौरी घ्यावी, हे घ्यावी आणि त्याच्यावर तो प्रज्वलित करावा, असं त्या ठिकाणी शास्त्राचं म्हणणं आहे. म्हणून त्यांनी सांगितलं न पृथिव्या, ते हे जे आहे म्हणून त्यांनी सांगितलं न पृथिव्याम न अंतरिक्षे न देवी अग्निश्चेतव्य. म्हणजे अग्नी असा डायरेक्ट पृथ्वी म्हणजे साक्षात
खाली काहीतरी आधार घेऊन त्याच्यावरच त्याला प्रज्वलित करावं, हे त्यांच्या म्हणण्याचा अनुषंग आहे. आणि मग त्या अनुषंगाने त्यांनी सांगितलं न दिवी न अंतरिक्षे. दिवी म्हणजे वरच्या बाजूला, अंतरिक्षामध्ये मध्ये असा अग्नी प्रज्वलित होतच नाही. म्हणजे जो तिथे जो निषेध केलेला आहे हा निषेध नाममात्र आहे. वास्तविक तुम्ही अंतरिक्षामध्ये किंवा आधांतरी कुठलाच अग्नी प्रज्वलित करू शकत नाही. परंतु हा काय झाला, हा केवळ निषेध मात्र आहे. तिथं सांगायचं म्हणून सांगितलंय. मुख्य काय, पृथ्वीवर अग्नी पेटू नये हा मुख्य विषय. त्याच्या अनुषंगाने फक्त न दिवी न अंतरिक्षे त्या सांगायचं म्हणून त्याप्रमाणे तिथे जो निषेध केलेला आहे हा गौण स्वरूपाचा आहे. कुठे, त्या ठिकाणी सांगितलं न दिवी न अंतरिक्षे हा निषेध प्राप्ती नाही. कारण त्या ठिकाणी अग्निचयन संभवत नाही. म्हणजे त्या ठिकाणी अग्नी प्रज्वलित करू शकत नाही. आधांतरी आपण काय अग्नी प्रज्वलित करू शकत नाही. आणि म्हणून तो जो आहे अग्निचयन संभवत नाही, म्हणजे त्या ठिकाणी अग्नी प्रज्वलित करू शकत नाही असा अर्थ घ्यायचा. आणि म्हणून असा निषेध मुख्य न मानता गौण मानतात. मग तिथं जरी सांगितलेलं असलं न देवी न अंतरिक्ष हे जरी त्या ठिकाणी सांगितलेलं असलं तरी ते गौण भावाने घ्यायचं, वास्तविक नाही. त्याप्रमाणे न हिनस्ती हा निषेध, न हिनस्ती म्हणजे स्वतःचा असणारा हिंसा करतो, हे सुद्धा काय तर निषेध प्राप्ती वाचून असल्यामुळे हा काय गौण स्वरूपाने समजा. वास्तविक कुणीही आपला स्वतःची हिंसा करायला जात नाही. नैष दोषा त्याचा असणार पुन्हा या ठिकाणी उत्तर पुन्हा येतात. नैष दोषा अज्ञानाम आत्म तिरस्कार उपत्ते हे सर्वे हि अज्ञ अत्यंत प्रसिद्धम साक्षात अपरोक्ष आत्मानं तिरस्कृत्य अनात्मानं आत्मत्वेन परिगृह्य तमपि धर्म कृत्वा उपात्त आत्मानं हत्वा अन्यम आत्मानं उपादत्ते न तम चैव हत्वा अन्यम एवं तमपि हत्वा अन्यम इत्येव उपात्तम आत्मनः हन्ति इति आत्मः सर्वः अज्ञा यस्तु परमार्थात्मा असौ अपि सर्वदा अविद्या हतः इव विद्यमान फला अभावात् इति सर्वे आत्मनः एव अद्वंसः यस्तु इतर यथोक्त आत्मदर्शी स्वो यथापि आत्मना आत्मानं नैनस्ति न हन्ति ततः याति परां गतिं यथोक्तं फलं तस्य भवति इत्यर्थः. त्याचा असणार पुन्हा विशेष व्याख्यान खाली पुन्हा करतात. काय, येथे अप्राप्ती प्राप्त निषेध नावाचा दोष येत नाही की म्हणतात अप्राप्त प्राप्ती निषेध येतो, हा दोष या ठिकाणी येत नाही. कारण का, कारण अज्ञानी लोक आत्म्याचा तिरस्कार करीत असतात, हे सिद्ध आहे. जे अज्ञानी आहेत, ज्ञानी आत्मा जाणतो, परंतु जे अज्ञानी आहेत हे अज्ञानी काय करतात, हे अज्ञानी लोक काय करतात, आत्म्याचा तिरस्कार करत असतात. हे काय, हे सिद्धच आहे. मग आत्म्याचा तिरस्कार करणं म्हणजे काय, तर आत्म्याचा तिरस्कार करणे म्हणजे आत्मविस्मृती, स्वस्वरूपाचं ज्ञान नसणं म्हणजेच आत्म तिरस्कार करणं, म्हणजेच आत्म्याची असणारी विस्मृती. प्रत्येक अज्ञानी पुरुष अत्यंत प्रसिद्ध आणि साक्षात अनुभवाला येणारा जो आत्मा त्याचा तिरस्कार करून विसरून काय करतात, जे अज्ञानी आहेत हे अज्ञानी जन काय करतात ते सांगतात. प्रत्येक अज्ञानी पुरुष ज्यांना स्वस्वरूपाचं अजून ज्ञान झालेलं नाही असे असणारे प्रत्येक अज्ञानी पुरुष काय करतायत, प्रत्येक अज्ञानी पुरुष अत्यंत प्रसिद्ध आणि साक्षात अनुभवाला येणारा अत्यंत प्रसिद्ध आत्मा. आणि साक्षात अनुभवाला म्हणजे आत्मा इथं आहे म्हणून हे सगळे आपली कार्य चाललंय. नाही तर काय, म्हणून त्या ठिकाणी केने उपनिषदाने सांगितलं काय, केने शिदम पतिदंबे शिदम मनक्केन प्राण प्रयतियुक्ता, हे सगळे जे आहे त्याच्यामुळेच चाले हे शरीर कोणाची या सत्ते, कोण बोलवितो हरिविन. त्या ठिकाणी हा हरी म्हणजे तो असणारा आत्मतत्व आहे. त्यामुळे हे सर्व व्यवहार आमचे होत आहेत. आणि म्हणजे अशा प्रकारे काय सांगितलं, कारण अज्ञानी लोक आत्म्याचा तिरस्कार करीत असतात, हे सिद्ध आहे. तिरस्कार करणे म्हणजे आत्म्याची विस्मृती करणे. प्रत्येक अज्ञानी पुरुष अत्यंत प्रसिद्ध आणि साक्षात अनुभवाला येणारा म्हणजे हेच, त्याच्या विना आपण काहीच करू शकत नाही. चाले म्हणून ते सांगितलं, चाले हे शरीर कोणाची या सत्ते, कोण बोलवितो हरिविन. या ठिकाणी असणारा हरी म्हणजे ते आत्मतत्व आहे. पण जोपर्यंत ते आहे तोपर्यंत हे सर्व व्यवहार असल्यामुळे काय, तो साक्षात अनुभवाला येणार आहे. म्हणून अशा प्रकारे साक्षात अनुभवाला येणारा जो आत्मा त्याचा तिरस्कार करून अशा प्रकारे असणार ते आत्मतत्व
स्वसंवेद्य स्वरूपाचा असणारं ते आत्मतत्व, त्याचा काय करतात, त्याचा तिरस्कार करतात. तिरस्कार करणं म्हणजे काय, ते असं असणारं सच्चिदानंद स्वरूप आत्मतत्व त्याचं विस्मरण करतात. म्हणजे स्वस्वरूपाचं ज्ञान जे आहे त्या स्वस्वरूपाच्या ज्ञानापासून दुसरीकडे जाऊन जे अन्य ज्ञान आहे, मिथ्याभूत ज्ञान आहे, नामरूपात्मक जे ज्ञान आहे त्याच्यामध्ये आसक्ती भाव निर्माण करून घेतात. हे या ठिकाणी सांगायचं. म्हणजेच विसरून म्हणजेच काय, आत्म्याहून भिन्न असलेल्या, म्हणजे आत्मा वास्तविक, आत्म्याहून भिन्न कोण, या ठिकाणी देह. वास्तविक देह म्हणजे आत्मा नाहीये, आत्म्याहून भिन्न आहे त्याचा असणारा अलग अस्तित्व. म्हणून देह जरी त्या ठिकाणी आपण चिताग्नी जरी दिल्यानंतर सुद्धा ज्या आपण श्राद्धादी कार्य करतो ते कोणासाठी, देहा व्यतिरिक्त आत्म्याचं अस्तित्व आपण मान्य करतो. म्हणून आपण त्या ठिकाणी आस्तिक आणि नास्तिक या शब्दाची जी व्याख्या करतो, ही काय करतो, आस्तिक म्हणजे काय, देहाच्या व्यतिरिक्त आत्म्याचं असणारं अस्तित्व जो मान्य करतो तो आस्तिक. आपाततः सगळेच ते मान्य करतात आणि म्हणून सगळे काय करतात, जरी देह गेला ते त्यानंतर आपण काय करतो, वार्षिक श्राद्ध करतो, मासिक श्राद्ध करतो. का, देह गेल्यावर सगळंच गेलं, मग आता कशाला, म्हणजे देहाच्या व्यतिरिक्त त्या आत्म्याचं अस्तित्व आपण सगळे आपाततः मान्य करतो. आणि देह म्हणजेच आत्मा, खाओ पिओ मजा करो, देह एकदा झाला भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमः कुतः. एकदा भस्मीभूत झाला देह की हा पुन्हा येत नाही. आणि म्हणून काय केलं पाहिजे, खाओ पिओ मजा करो, आरामात राहिलं पाहिजे. अशा प्रकारे देहालाच आत्मा समजणारे हे सर्वच्या सर्व जे आहे ते सर्व नास्तिकच आहे. आणि म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी आत्म्याचा म्हणजे काय, पुन्हा आत्म्याहून भिन्न म्हणजेच आत्म्याहून भिन्न असलेल्या देहादिकांचा आत्मा म्हणून स्वीकार करीत असतो. म्हणजे अशा प्रकारे या देहालाच तो काय समजतो, आत्मा. तिथं विरोचन आणि इंद्राची कथा येते ब्रह्मदेवाकडे गेल्यानंतर. मग तो काय करतात, त्या ठिकाणी ब्रह्मदेव ते सगळं झाल्यानंतर त्या पाण्याजवळ नेतात, सरोवराजवळ, आणि तिथं असणारं दोघांचं प्रतिबिंब दाखवतात. हेच ब्रह्म, हेच आत्मतत्व असं म्हणून सांगितल्यानंतर पुन्हा इंद्र जाऊन त्याच्यावर श्रवण मनन करतो, जातो, निरसना करत बसतो. पण हा विरोचन जो आहे असुरांचा राजा, अरे त्या ठिकाणी काय माझीच प्रतिमा पडली, म्हणजे मीच ब्रह्म, म्हणून काय खाओ पिओ मजा करो ह्या सिद्धांताने जातो. तेच या ठिकाणी सांगितलं, आत्म्याहून भिन्न असलेला देहादिकांचा आत्मा म्हणून स्वीकार करीत असतो. पुन्हा दुसऱ्या नावाने, मग पुन्हा काय होतो, तो पुन्हा दुसऱ्या नव्याच्या आत्म्याचा देहाचा स्वीकार करून त्याचीच तो हिंसा करतो. आणि म्हणजे अशा प्रकारे तो काय करतो, जन्म आणि मृत्यूच्या चक्रामध्ये पुन्हा पुन्हा येतो. आणि काय करतो, जन्म आणि मृत्यूच्या चक्रामध्ये येऊन सातत्याने काय करतो, त्या आत्म्याची हिंसा करत राहतो. तेच सांगितलं. म्हणजे काय, अशा रीतीने आत्म्याहून भिन्न असलेल्या देहादिकांचा आत्मा म्हणून स्वीकार करीत असतो. पुन्हा दुसऱ्या नव्याच्या म्हणजे आत्म्याचा देह दुसऱ्या, म्हणजे हा गेल्यानंतर पुन्हा काय जन्माला येतो, म्हणजे पुनरपी जननम, म्हणजे पुन्हा जन्माला येतो. म्हणजे काय, तर पुन्हा काय करतो, पुन्हा दुसऱ्या नव्याचा म्हणजे नवीन देह पुन्हा धारण करतो. आत्म्याचा देहाचा स्वीकार करून त्याची हिंसा करत असतो. म्हणजे जन्माला येणं म्हणजेच आत्महिंसा करणं, हे या ठिकाणी त्यांना म्हणायचं. त्याचीच तो हिंसा करत असतो. अशा रीतीने ज्याचा म्हणून आत्मबुद्धीने स्वीकार केला असेल त्याची तो हिंसा करतो. म्हणजे ज्याचा आत्मबुद्धीने, मन, बुद्धी, चित्त, अहंकार, पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय हे जे काय आहे या सगळ्यांना आत्मबुद्धीने ज्याचा स्वीकार केलेला असतो त्या सगळ्यांची तो हिंसा करतो. म्हणून प्रत्येक अज्ञानी पुरुष आत्मघातकीच होय. म्हणजे अशा प्रकारे जो प्रत्येक अज्ञानी, जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत काय, सगळे जेवढे अज्ञानी आहेत हे सगळे आत्मा आहे. आत्मा हा म्हणजे काय, हे पुन्हा जन्म आणि मरणाच्या चक्रामध्ये येत असल्यामुळे हे सगळेच्या सगळे आत्मा हा स्वतःच्या आत्म्याचं स्वतःच हनन करणारे, म्हणजे जन्म आणि मृत्यूच्या चक्रात पुन्हा पुन्हा हे येणारे. म्हणून त्या ठिकाणी सांगितलं, म्हणजे प्रत्येक अज्ञानी पुरुष आत्मघातकीच असतो. खरा आत्मा मारला जात नाही असे सांगतात, पण खरा आत्मा जो आहे हा मारला जात नाही असे जे सांगतात. पण जो परमार्थभूत मुख्य चैतन्याला वास्तविक मारला जातच नाही,
परंतु काय, परंतु जो परमार्थभूत मुख्य चैतन्याला तोही अविद्येच्या योगाने सर्वदा जणू काय माझ्यासारखाच होतो. वास्तविक जात नाही खरे, परंतु अविद्येमुळे काय करतोय, परंतु तो चैतन्य जे आहे, परंतु अविद्येच्या योगाने, अविद्येमुळे काय योगाने सर्वदा जणू काय माझ्यासारखे होतो. कारण आत्मा विद्यमान असल्याचे जे फळ नित्यानंद अनुभव आणि संसाराचा अभाव, त्याचा अभाव असतो. त्यामुळे तो आत्मा स्वरूपतः नित्यसिद्ध जरी असला तरी अज्ञाच्या अविद्येमुळे त्याला तो नसल्यासारखा तो वास्तविक तो कसा आहे, सच्चिदानंद स्वरूप, नित्यानंद स्वरूप. आणि तिथं कुठल्याही प्रकारचा संसार नाही. परंतु अज्ञानामुळे जो अज्ञानी आहे तो अज्ञानामुळे काय करतो तेच सांगितलं. तो यद्यपि तसा असला तरी स्वरूप हा नित्यसिद्ध जरी असला तरी अज्ञाच्या म्हणजे जो अज्ञानी आहे त्या अज्ञानी काय, त्याच्या अविद्येमुळे त्याला तो नसल्यासारखाच होतो. वास्तविक स्वरूपाने त्याला तो कुठल्या स्वरूपाने, स्वस्वरूपाने नित्यानंद स्वरूपाने त्याला तो नसतो. म्हणून तो नसल्यासारखाच होतो. यास्तव सर्व अविद्वान आत्मघातीच होतं. म्हणून अशा प्रकारे जेवढे अविद्वान आहे, अज्ञानी जे नाही, हे सर्वच्या सर्व अज्ञानी आत्मा हा आहेत. म्हणजेच काय, ते स्वतःच्या आत्म्याचं हनन करतात. म्हणजेच या जन्म आणि मृत्यूच्या चक्रामध्ये पुन्हा येतात. हेच आत्मा हा स्वतःच्या आत्म्याचं हनन करणं असं यांना सांगायचं. म्हणजे यास्तव ते काय आत्मघाती होत. पण जो दुसरा अनात्माहून भिन्न असणार, परंतु दुसरा म्हणजे जो ज्ञानी आहे, तो ज्ञानी काय करतोय, तो ज्ञानी अनात्माहून भिन्न असलेला म्हणजेच पूर्वोक्त आत्मदर्शी जो आहे, तो आत्मदर्शी काय करतोय, दोन्ही प्रकाराने आपण आपली हिंसा करत नाही. तो काय करतो, तो दोन्ही प्रकारे आपली हिंसा करून घेत नाही. म्हणजेच काय, देहाला तो आत्मा समजत नाही आणि खऱ्या आत्म्याला जाणून स्वतःचा तो नाश करून घेत नाही. या देह जो आहे, या देहाला तो आत्मा समजत, देहा व्यतिरिक्त आत्मा आहे. अशा प्रकारे परिपूर्ण ज्ञान झाल्यामुळे खऱ्या आत्म्याची काय त्याला जाणीव होऊन तो स्वतःचा नाश करत नाही असा भावार्थ. त्यामुळे तो परमगतीला आणि म्हणजे अशा प्रकारे तो स्वस्वरूपाचं ज्ञान खऱ्या अर्थी त्याला झाल्यामुळे तो जो आहे, त्यामुळे तो परमगतीला प्राप्त होतो. म्हणजेच त्याला मोक्षाख्य फळ मिळते असा त्याचा भावार्थ. म्हणजे अशा प्रकारे जो स्वस्वरूपाला जाणून घेतो तो परमगतीला म्हणजे मोक्ष नामाचा जो असणारा परमपुरुषार्थ, त्या मोक्ष नामक परमपुरुषार्थाला तो निश्चितपणे प्राप्त होतो. कोण, अशा प्रकारे समम पश्यन ही सर्वत्र, की जो अशा प्रकारे सर्वत्र समभावाने पाहणारा जो आहे तो निश्चितपणे तो याती परामगती. तो स्वतःच्या आत्म्याची हिंसा न करता परमेश्वराचा असणारा परमपद यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमम, परमेश्वराचा असणारं ते परमधाम, त्या परमधामाला तो प्राप्त होऊन जन्म मृत्यूच्या चक्रापासून तो दूर होतो. आणि अशा प्रकारे सांगून पुन्हा 29व्या श्लोकाच्या द्वारे पुन्हा सांगतात, प्रकृत्य कर्माचा असणारा मग विचार. जन्माला आपण काय येतो, कर्माच्या अनुषंगाने जन्माला सगळे येतात आणि म्हणून मग कर्माचा असणारा विचार 29व्या श्लोकाच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला. प्रकृत्यैव च कर्माणि क्रियमाणानि सर्वशः यः पश्यति तदात्मानं अकर्तारं स पश्यति. अशा प्रकारे त्यामुळे सगळी जी कर्म आहे प्रकृतीमध्येच असणार. त्या अनुषंगाने त्याचा असणारा विशेष अर्थ 29व्या श्लोकाच्या उद्याच्या पाठामध्ये आपण पाहणार आहोत.